नमस्कार मित्रांनो, आज आपण पनीर मखनीची रेसिपी बघणार आहोत। त्यासाठी पहिल्यांदा पनीर मसाल्यामध्ये मॅरिनेट करून घेऊ। त्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा मीठ, हळद, मिरची पावडर, आणि किचन किंग मसाला याच्यात थोडंसं आपण बेसन घालू। हे आपण जवळपास 100 ग्रॅम पनीर आहे, हे आपण मसाल्यामध्ये व्यवस्थित कोट करून घेणार आणि हे आपण असंच थोडा वेळ बाजूला ठेवून देणार। आता आपण त्याची ग्रेव्हीची तयारी करून घेऊ। त्यासाठी पहिला गॅसवरती पॅन ठेवू। पॅन थोडा गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये तेल घालायचं आहे। तुम्हाला बटर किंवा तूप जे तुम्हाला वापरायचं असेल तुम्ही वापरू शकता। तेल व्यवस्थित गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपण हे आलं लसूण घालणार आहे। लसणाच्या साधारण एक 10-12 पाकळ्या आहेत आणि आलं एक 1.5 इंचाचा तुकडा आहे, तो आपण थोडासा कट करून घेतलेला आहे। लसूण लाल होत आलं, तांबूस झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपण थोडे काजू घालणार आहे। काजू पण थोडेसे लालसर होईपर्यंत तेलामध्ये परतून घ्यायचे आणि काजू लालसर झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपण हे टोमॅटोचे तुकडे घालणार आहेत। हे साधारण 150 ते 200 ग्रॅम टोमॅटो आहे। हे आता चांगलं परतून घ्यायचं। तर ह्याच्यामध्ये आपण थोडंसं पाणी घालून टोमॅटो शिजायसाठी झाकून ठेवायचं। जास्त पाणी घालायचं नाही आहे, अगदी थोडं। आणि आता हे आपण झाकून शिजायला ठेवून देऊ। ग्रेव्हीतला टोमॅटो कुक होईपर्यंत आपण आपलं जे मॅरिनेट केलेलं पनीर आहे ते थोडंसं तेलावरती परतून घेऊ। अगदी थोडंसं तेल घालून हे आपण मॅरिनेट केलेलं पनीर तसंच्या तसाच ब्लॉक अखंड त्याच्यामध्ये ठेवायचं आहे। हे एका साईडनं शिजायला लागलेलं आहे। आता हे एकदा परतून घेऊ। या साईडनं पण 1-2 मिनटं त्याला शिजू दे। हे आता आपलं दोन्ही बाजूने व्यवस्थित भाजलेलं आहे, साईडचं पण भाजून घेतलेलं आहे आपण। आता हे आपण साईडला पनीर काढून ठेवू। एकदा आपलं हे टोमॅटो मिक्स करून घेऊ। बऱ्यापैकी शिजत आलेलं आहे। एकदा गॅस मोठा करून पाणी घातलं हे करून आटवून घेऊ। टोमॅटो बऱ्यापैकी शिजलेला आहे व्यवस्थित। आता हे आपण बंद करून
गार झालं की मिक्सरमधून याची आपण पेस्ट करायची. ग्रेव्हीसाठी गॅसवर पॅन ठेवा. पॅनमध्ये तेल घालायचं आहे. त्यात बटर, तूप वगैरे तुम्हाला जे हवं असेल ते तुम्ही वापरू शकता. तेल गरम झालेलं आहे. आता आपण त्याच्यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालणार आहे. चांगला तेलात तांबूस होईपर्यंत भाजून घ्यायचं. आपला कांदा बऱ्यापैकी ब्राऊन व्हायला लागला. चांगला तांबूस झालेला आहे. आता आपण ह्याच्यामध्ये ही आपली जी मगाशी टोमॅटोची पेस्ट केली होती ती पेस्ट आपण ह्याच्यामध्ये घालणार. आता आपण ह्याच्यामध्ये सगळे मसाले घालून घेऊ. थोडी हळद, मिरची पावडर, आणि किचन किंग मसाला. हे एकदा पूर्ण व्यवस्थित मिक्स करून घेऊ. आता आपण याच्यामध्ये रिचनेससाठी थोडासा खवा घालणार. हा ऑप्शनल आहे, तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही घालू शकता, नको असेल तर अवॉइड करू शकता. याच्यामुळं टोमॅटोचा आंबटपणा पण कमी होईल आणि ग्रेव्हीला थोडासा रिचनेस येईल. थोडं मीठ चवीनुसार. तुम्ही नंतर पण ॲडजस्ट करू शकता तुम्हाला पाहिजे तसं. गोडपणासाठी थोडीशी साखर. आणि हे आता व्यवस्थित मिक्स करू. आणि याला तेल सुटेपर्यंत हे भाजून घेऊ. याला आता बाजूने तेल सुटायला सुरू झालं. एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊ. आणि आता याच्यामध्ये थोडंसं पाणी घालू. कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करून घेऊ. हे बऱ्यापैकी आपल्याला पाहिजे तशी कन्सिस्टन्सी त्याची आलेली आहे. आता आपण याच्यामध्ये ही मेथीची पानं आहे, त्याच्यानंतर कोथिंबीर बारीक चिरलेली, आणि हे फ्रेश क्रीम. आता हे एकदा फायनल मिक्स करून घेऊ.
आणि ही आपली ग्रेव्ही तयार झाली. एक चांगली उकळी आल्यानंतर बंद करू आणि मग प्लेटिंग करून घेऊ. आता आपण याचं प्लेटिंग करून घेऊ. त्यासाठी आपण हा पापड आहे, कांदा आहे, लिंबू, याच्यावर थोडीशी कोथिंबीर घालू. पण बेससाठी जिरा राईस बनवलेला आहे तो याच्यावरती घालून घ्या. तर हे जे आपण पनीर मॅरिनेट करून हे केलेलं आहे त्याचे पीसेस करून घेऊ. आणि हे पनीरचे पीसेस जे आहेत ते आपण या राईसवरती ठेवणार आहे. त्याला गार्निश करायसाठी आणि आता आपण याच्यावरती आपली ग्रेव्ही बनवणार आहोत. याच्यावर थोडीशी कोथिंबीर आणि हे आपले पनीर मखनी तयार आहे. याच्यामध्ये आपण अख्खे मसाले वापरलेले नाही आहेत कारण आपण त्याच्यामध्ये किचन किंग मसाला वापरतोय आणि किचन किंग मसाल्यामध्ये सगळ्या प्रकारचे मसाले असतात, जिरे, धणे, अख्खा मसाला, गरम मसाला वगैरे सगळेच. त्यामुळे पुन्हा वेगळं सगळे मसाले घालायची गरज नाही. त्याच्यामुळे कदाचित ग्रेव्ही आपली उग्र होऊ शकते. ज्यांना स्ट्रॉंग आवडत असेल त्यांनी त्याच्यामध्ये अख्खे मसाले वगैरे वापरायला हरकत नाही. आपण थोडीशी माइल्ड ग्रेव्ही बनवलेली आहे तर ही आपण आता एन्जॉय करू.